राधे राधे मित्रांनो, मी अभय पुन्हा एकदा वृंदावन सिरीजच्या दुसऱ्या दिवसात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या दिवसात मी निधिवन, गोकुळ, मथुरा जन्मभूमी या ठिकाणी गेलो. याच दरम्यान मी छोटे मोठे खूप सारे पॉईंट्स कव्हर केले. तर बघूयात आजचा दिवस कसा रोमांचकारी होतो. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर ही जर्नी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पुढच्या व्हिडिओची वाट नक्की पहा. बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि आता हा व्हिडिओ एन्जॉय करा. वेलकम टू डे 2. आम्ही सकाळी 5 वाजता उठलो आहे आवरून. आता 6 वाजले. आता आम्ही राधारमण मंदिरात सगळ्यात पहिलं दर्शन घेणार आहे. त्याच्यानंतर निधिवन नंतर कुठे झालं आपण सेवाकुंज आणि त्याच्यानंतर गोकुळला जायचा प्लॅन आहे. गोकुळ इथून लांब आहे सो आम्ही सकाळ सकाळ थोडं लांबून हळूहळू दर्शन करत जवळजवळ इकडे यायचा प्लॅन करतोय. सकाळची आरती झाल्यानंतर 5:30ची आरती झाल्यानंतर दर्शन बंद होतं. आता आम्ही आत गेलो. 5:30च्या आरतीची सगळी पब्लिक आता जस्ट बाहेर आली आणि आम्हाला आतमध्ये जायला अडवलं कारण दर्शन बंद झालेलं आहे. सो सेकंड प्लॅन निधिवनचं आहे. तिथून निधिवन जायचं. निधिवन पण जवळच त्याच्या बाजूलाच ते थोडंसं. ही जी बाजूची भिंत दिसते हीच निधिवनची भिंत आहे. त्याच्या आतमध्ये निधिवन आहे. आपल्याला पुढून एंट्री घ्यायची त्याची. एंट्री अजून बंद आहे. राधे राधे. इकडनं पण सोडली बघ गर्दी. दुसऱ्या गेटने पण एंट्री केलं लोकांनी. का पळतात सगळे? अच्छा, हे आजूबाजूचं पूर्ण निधिवन आहे. इथे इकडे दोन्ही साईडला लईच जास्त पॅक केले ना. आपल्याला थोडं बघता येण्यासाठी पण ठेवायला पाहिजे. आहे निधिवन आता दिसत नाहीये. रिटर्न येईपर्यंत जर उजेड झाला थोडा तर मी व्यवस्थित दाखवेन. मंदिरात उभारल्या नाहीये. दर्शनाची वाट वातावरण खूप भारी आहे. सकाळ सकाळचं फ्रेश वातावरण.
हे निधीवनचं कॉरिडॉर आहे. आतमध्ये खूप सारे, हे पूर्ण निधीवन आहे ॲक्च्युली. तशी झाडं आहेत नॉर्मली तुम्ही बघताय. आता हे झाड बघायला तर मला एक्झॅक्ट अंधार असल्यामुळे मी एक्झॅक्ट नाही दाखवू शकत. मी ट्राय करेन परत उजेडात इथे यायचं. पण इथली झाडं फक्त पावसाच्या पाण्यावर आहेत. ह्यांना बाकीच्या ऋतूत एक थेंब पण पाणी बाहेरून घातलं जात नाही. आणि ही जी झाडं आहेत ही पसरटपणे वाढतात. म्हणजे आता इथे जर बघाल तुम्ही, मी ट्राय करेन दाखवायचं, पण ही पसरट वाढतात, जमिनीला लागून वाढतात. ही वरती हाईट वरती नाही वाढत. आणि ही झाडं फक्त इथंच बघायला मिळतात. ही ओव्हरऑल वृंदावन मध्ये किंवा ओव्हरऑल ह्या एरियामध्ये कुठंच दुसरीकडे बघायला नाही मिळत. ही झाडं अशी आहेत. सो तुम्ही नीट बघू शकत असाल. अशा टाईपची झाड आहे. निधीवनचं दर्शन झाले. आता आम्ही चाललोय सेवाकुंजला. सकाळची वेळी गर्दी थोडी कमी आहे. रस्ते थोडे मोकळे आहेत. फक्त अशा थंडीत एक कप चहा प्यायचा आहे. आता अजून चहावाले सुद्धा उघडलेले नाही. इथे आहे सेवाकुंज. हे सुद्धा निधीवन सारखंच आहे जवळपास. म्हणजे एक असं वन आहे, आतमध्ये मंदिर वगैरे आहे. आणि याचा पण कॉरिडॉर सेम निधीवन सारखाच आहे. ठिकाण सुंदर आहे सुद्धा. पूर्ण या साईडला आता पूर्ण या साईडनी वन आहे. झाड आहेत खूप सारी. इकडे या साईडला अरे हे आतमध्ये आलं. कुठून एंट्री घेतली तू? मेन मंदिरापाशी व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हता, त्यामुळं कॅमेरा चालू नाही करता आला. दर्शन झालं. सुंदर मंदिर आहे. आता निघालोय बाहेर इकडून. मी जाणार आहे वृंदावनच्या बस स्टँडवर. तिथून गोकुळसाठी बस पकडायची. आता इथून बाहेर पडणार. कुठे? इथून मी तुम्हाला एक प्रॉपर व्ह्यू दाखवतो इथला. आता गोकुळला निघालोय. बस स्टँडवर आलोय. इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगल्या पद्धतीचे आहे.
AC बस आहेत टोटल. आता इथून मथुरा रेल्वे स्टेशनची बस पकडली, तिथून पुढे गोकुळ. इथून डायरेक्ट गोकुळला ऑप्शन नाही आहे. इथून मथुरा स्टेशनला जाऊन तिथून मग पुढे गोकुळसाठी निघायचं आहे. तर आता इथे पुढे आता नाश्त्यासाठी तर इथे लगेच काही अवेलेबल नाही आहे. सकाळ सकाळ अजून काहीच ओपन झालेलं नाही आहे. सकाळचे 7, 7:15 झाले आणि अजून पण इथे काही सगळंच ओपन असं नाही आहे. त्यामुळं नाश्त्याला जास्त ऑप्शन नाही आहे. तर घरून आणलेला लाडू खाऊन आता इथून रेल्वे स्टेशन जातो आहे. तिथून पुढे मग गोकुळसाठी ऑप्शन बघूयात. उसका बुरा चार्ज है आपका पूरा ही बनाएगा 5 15 और आगे फिर आगे रमो रेती है 84 खम्मा है रम घाट है और आपका फिर लास्ट में आपका वो चलता रहेगा. अच्छा पूरा घुमाएगा तो 500 जाएगा 500 आने के लिए कितना लगेगा. मथुरावरनं आता आम्ही गोकुळला निघालोय. रिक्षा केली प्रायव्हेट आणि रिक्षावाले आम्हाला इथून गोकुळ घेऊन जातील. गोकुळमध्ये खूप सारे म्हणजे जे काही ठिकाणं आहेत फिरवण्याचे ते सगळे फिरवतील आणि परत आम्हाला मथुरा जन्मभूमीला सोडतील. इथे आम्ही दर्शन घेऊन मग पुढे परत रिटर्न वृंदावनला जाणार आहे. तर ऍक्च्युली इथं विषय कसा आहे की इथे 12 वाजता मंदिरं सगळी बंद होतात दुपारपर्यंत आणि परत संध्याकाळी 4ला ओपन होतात. तर आता वाजलेत 9. तर सगळे फिरायचे तर आम्हाला टाइम लिमिट थोडंसं आहे, जे करून जे लवकरात लवकर होण्यासाठी आम्ही प्रायव्हेट रिक्षा बुक करतोय. कारण मग मंदिर जर बंद झाले तर मग जाण्यात काय पॉईंट नाही आणि पूर्ण दिवस मग तिथं मंदिर उघडेपर्यंत आम्हाला थांबावं लागेल, जे की प्लॅनिंगचा हिस्सा नाहीये. तर मग आता सध्या रिक्षाने जातोय. इथे इलेक्ट्रिक रिक्षा मोस्टली आहेत आणि आता रिक्षावाल्याने आम्हाला 1000 रुपये चार्ज केलाय पूर्ण ह्या सगळ्या गोष्टीचा. गोकुळ पूर्ण फिरवून आणायचं आणि रिटर्न मथुरा जन्मभूमीला सोडायचं. तर हे आम्हाला फिरवायला घेऊन चालले. 101 रुपयाची दक्षिणा घेऊन. घाट का नाम मुरलीधर घाट. इधर भगवान मुरली बजे. और बद्रीनाथ में भगवान ने कच्ची चना की दाल मांग करके खाई, तो वहाँ कच्ची चना का दाल का भोग. बोलो कृष्ण भगवान की जय. तो यहाँ से योग में यहाँ से आए थे ना. आतमध्ये दर्शन घेतलं. आत मोबाईल अलाउड नाहीये शूट वगैरे करायला. बट छान आहे, सुंदर मंदिर आहे. फक्त एक गोष्टीची काळजी घ्या, इकडे प्रत्येक पावलावर तुमच्याकडनं काही ना काही पद्धतीने पैसे उकळायला बघतात लोक. प्रत्येक काही ना काही पद्धतीने झोका देणं, भोग चढवणं, असे खूप सारे. मग तुमच्या श्रद्धेने तुम्ही द्यायची तर देऊ शकता, बट कोणी फोर्स करत असेल तर सावध राहते. अननोइंगली फोर्स करतात या गोष्टींसाठी. तर त्या एका गोष्टीची काळजी घ्या प्रत्येक वेळी, कारण प्रत्येक पावलावर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी ते पैसे मागतात लोक. फक्त फिरण्यासाठी खूप काही खूप चांगले चांगले ठिकाण, पण एका गोष्टीची काळजी तुम्हाला कायम घ्यावी लागेल, तुमचा पैसा जपण्याची. म्हणजे इथे असं नाही तुमच्या हातातून घेऊन जातील, पाकिट मारतील. इथे म्हणजे मी डिफेम नाही करत कुणाला, इथली एक रिअल कंडिशन आहे की तुमच्याकडून गोड बोलून एकदम चांगल्या पद्धतीने बरोबर ते पैसे घेतात. असं नाही म्हणत ते काही सर्व्हिस नाही, बट जे सर्व्हिस 50 रुपयाची असेल फॉर एक्झाम्पल, त्याच्यासाठी ते बरोबर 500 रुपये कसे काढून घेतील, त्यांच्याकडे त्याची कला आहे. तर ती तुम्हाला ते प्रॉपर ओळखता आली पाहिजे आणि तुमचा पैसा जपून कसं फिरता येईल याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. गाड़ी लगाऊंगा रस्सी कैंटीन गेट बता दूंगा आपको. हा, तर आता आलं रमण रेतीला. ऑटोचा एक फोटो काढून घेऊ. हा, जस्ट इन केस नंबर वगैरे लक्षात नाही राहिला ऑटोचा. आपला ग्रुप में जोड़े रहो. 1 मिनट हो, येस, रमण रेतीला आलोय. हे आहे रमण रेती आश्रमचं गेट.
सुंदर आहे, खूप सुंदर आहे. इकडे भाग आहेत, इथे रेती खेळतात खूप जास्त लोक. आता इथे बघा, इथे चालू आहे लोकांचे खेळ. खेळतायत ना कोण ना सगळे. ते लोक लिटरली रेती खेळतायत लहान मुलांसारखी. हे बाहेर रमण रेती हे भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांचे मुख्य ठिकाण मानले जाते. द्वापर युगात श्रीकृष्ण आपले मोठे भाऊ बलराम आणि गोपाळांसोबत याच वाळूमध्ये खेळत असत. आजही भक्त या ठिकाणच्या मऊ वाळूमध्ये लोळतात, ज्याला रजस्नान म्हणतात. असे मानले जाते की या वाळूत श्रीकृष्णांच्या चरणांचा स्पर्श झाला आहे, ज्यामुळे ती अत्यंत पवित्र आहे. रमण रेती मागच आहे, जस्ट समोरच आहे रमण मंदिरचं गेट. आणि ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला बघा काय. ओ भाई, बापरे बाप. इकडून जायचं 84 खांबा, 84 खांबाचं एक मंदिर आहे, तिकडे जाऊया. आलोय 84 खांबा मंदिराच्या इथं. 84 खांब आहेत त्या मंदिराला. नंदभवन नाव आहे त्याचं. हे बघायचं आहे. चौरासी खंबा हे ठिकाण भगवान श्रीकृष्णांचे वडील नंदबाबांचे घर मानले जाते. श्रीकृष्ण आणि बलराम यांचे बालपण याच घरात व्यतीत झाले. पौराणिक मान्यतेनुसार 5000 वर्षापूर्वी देवांचे वास्तुविशारद श्री विश्वकर्मा यांनी या भवनाची निर्मिती केली होती. छोटासा खांबा. हे जे खांब आहेत. महमूद गझनवीने या मंदिराचे मोठे नुकसान केले होते. त्यानंतर औरंगजेबाच्या काळातही यावर आक्रमणे झाली. मात्र आजही याच्या मूळ खांबांची भव्यता टिकून आहे. मंदिराच्या खांबांवर अतिशय सुंदर कोरीवकाम असून भिंतींवर श्रीकृष्णाच्या बाललीलांची चित्रे कोरलेली आहेत. हे 84 खांब ब्रजच्या 84 कोस परिक्रमेचे देखील प्रतिनिधित्व करतात. आता इथलं 84 खांबचं दर्शन झालं. आता इथून ब्रह्मांड घाटी, ब्रह्मांड घाट आले. ब्रह्मांड घाटला
अशी मान्यता आहे की इथे कृष्णाने ब्रह्मांड दाखवलं होतं. हे त्याचं एंट्री आहे. पौराणिक कथेनुसार बालकृष्ण जेव्हा इथे आपल्या मित्रांसोबत खेळत होते तेव्हा त्यांनी माती खाल्ली होती. माता यशोदेने जेव्हा त्यांना तोंड उघडायला लावले तेव्हा त्यांना कृष्णाच्या मुखात संपूर्ण ब्रह्मांड दिसले. या चमत्कारामुळेच या घाटाला ब्रह्मांड घाट असे नाव पडले. हा घाट पवित्र यमुना नदीच्या काठावर वसलेला आहे. हे स्थान शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जेसाठी ओळखले जाते. काय ब्रह्मांड घाट. घाटाच्या जवळच ब्रह्मांड बिहारी यांचे सुंदर मंदिर आहे, जिथे कृष्णाच्या मुखात ब्रह्मांड दिसणारी सुंदर मूर्ती किंवा चित्रे पाहायला मिळतात. आता आलोय चिंताहरण महादेवला. महादेवाचं मंदिर आहे. चिंताहरण मंदिर. इकडे आपण जाणार आहे. दिख गया गेट, चले जाएंगे. ठीक है ना? हाँ दिख गया. ये की गेट है. इकडे गर्दी खूप जास्त आहे. ब्रह्मांड घाटाच्या अगदी जवळ चिंताहरण महादेव मंदिर आहे. असे म्हणतात की श्रीकृष्णाच्या मुखात ब्रह्मांड पाहून यशोदा माता चिंताग्रस्त झाली होती, तेव्हा तिची चिंता दूर करण्यासाठी महादेवांनी इथे दर्शन दिले होते. म्हणूनच इथे चिंताहरण महादेव असे मंदिर बनले. छोटस मंदिर आहे पण छान आहे. गर्दी आहे, बरीच गर्दी आहे. दर्शन लगेच झालं का? थोडं लांबूनच दर्शन आहे, पण दर्शन छान झालं. आता निघूया रिटर्न. आता आपण रिटर्न चाललो ना. तर आपण आता चाललंय इथून डायरेक्ट चाललंय मथुरा. आता जन्मभूमी आणि द्वारकाधीश मंदिर दोन्ही बंद लागतील, कारण आता 12 वाजलेले आहेत. तर आता मथुराला पोहोचल्यानंतर तिथे आपण थोडा वेळ थांबणार आहे आणि 4 वाजेपर्यंत आपल्याला तिथे आता टाइमपास करायचा आहे. मग जेवण वगैरे आम्ही उरकू शकतो, खरेदी काय असेल तर. आणि 4 वाजता जेव्हा मंदिर उघडेल तेव्हा मग परत द्वारकाधीश आणि जन्मभूमी ते 2 आपण करू शकतो. आता निघालोय मथुराकडं. इकडे थोडीशी फसवी जास्त आहे या एरियामध्ये. म्हणजे कुठल्याही स्पेसिफिक लोकांना टार्गेट नाही करत आहे, बट इकडे स्कॅम्स खूप करतात लोक. आणि त्याचंच एक एक्झाम्पल म्हणजे सकाळी आम्ही जेव्हा बसने निघालो तेव्हा ती गव्हर्नमेंटची बस होती, पब्लिक ट्रान्सपोर्ट होतं. तर त्याचं तिकीट होतं 40 रुपये एकाला मथुरापर्यंत. तर कंडक्टरनी सगळ्यांकडून तिकिटाचे पैसे घेतले, सगळ्यांकडून घेतले आणि तिकीट कुणालाच दिलं नाही शेवटपर्यंत. एक जण डिमांड करत होता तिकीट द्या म्हणून, बट त्यांनी जस्ट टाळत मग ते पूर्ण येईपर्यंत त्यांनी तिकीट दिलंच नाही कोणाला. आणि मला आधी म्हणजे जेव्हा बसलो तेव्हा मला आयडिया नव्हती, तेव्हा असं वाटलं की इथे तिकीट वगैरे देतच नसतील, फक्त जमा करून घेतात. बट नंतर मी त्याच्या हातात तिकीटची मशीन पाहिली तेव्हा मला कळलं की ते तिकीट पण भेटतं, बट त्याने दिलं नाही. आता मे बी त्याच्यानंतर जेव्हा ट्रिप एंड होईल तेव्हा तो, जर समजा आम्ही 20-25 लोक असू तर त्या ट्रिपमध्ये, तर त्यातले एक तो 7-8 जणांचे किंवा 10 जणांचे तिकीट काढेल मॅन्युअली मशीननी आणि उरलेल्यांचे मग तो स्वतःच्या खिशात ठेवून घेईल. अशा प्रकारे स्कॅम खूप चालतात इकडे, खूप जास्त प्रमाणात चालतात. त्यामुळे तुम्ही कसे फसले नाही जाणार त्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. तो उतरलोय आम्ही, कंस किल्ल्याला चाललोय. त्याच्यानंतर यमुना घाट, मग द्वारकाधीश मंदिर. नाही, हा यमुना घाट नाहीये. हे कुठं वर जायचं खाली? इकडेच आहे वाटतं. रिक्षावाला म्हणला की हे पुरामुळे आलेलं पाणी, पलीकडे नदी आहे इकडे, ह्याच्या पलीकडे. तसं पाणी जेव्हा पूर आलता तेव्हा हे सगळं इकडे जमा झालं, म्हणून ते इतकं घाण झालंय.
अशा पायऱ्या थोड्याशा वर जायला होतील. त्याच्या बाजूलाच इकडे यमुना नदी. कसल्या तेच ना, थोड्याशा जास्त नाही. काय गेलं हा ना, स्वच्छता नाही आहे इथे अजिबात. इकडे बघ. तेच ना, स्वच्छतेचा अभाव. यमुना घाट सुंदर असा. इकडे बोटिंग वगैरे पण आहे. आता प्रथमेशने ती स्टोरी सांगितली की जेव्हा कृष्णाने कंसाला मारलं होतं तेव्हा मारल्यानंतर तिथे विश्राम घेतला होता त्या घाटावरती, म्हणून त्याला विश्राम घाट म्हणतो. आम्ही पण तिथे विश्राम घ्यायला चाललोय मग आता, कारण मंदिर बंद आहे आणि अजून एखादा तास बाकी आहे. 1 का 1.5 तास बाकी आहे हे समोर. पहिले पाय सुरू झाला का मग सांग सुरू झालं. दरवाजा तो खुल गया इसका. आता उघडलंय तर मंदिर तर उघडलंय. आत गेल्यावर बघू ऍक्च्युअल मध्ये चालू आहे का नाही ते. मे बी आतमध्ये दर्शन बंद असेल अजून. यस, द्वारकाधीश मंदिर 1814 मध्ये ग्वाल्हेर संस्थानाचे खजिनदार सेठ गोकुळदास पारिख यांनी बांधले. येथे श्रीकृष्णाची द्वारकाधीश या रूपात पूजा केली जाते. हे मंदिर त्याच्या भव्यतेसाठी आणि विशेषतः श्रावण महिन्यातील झुला उत्सवासाठी जगप्रसिद्ध आहे. मी बघितलं नव्हतं. फायनली द्वारकाधीशचं दर्शन झालेलं आहे. कुठलं तरी एक मंदिर चालू मिळालं आणि आता 4 वाजले त्यामुळं जन्मभूमी पण चालू झालेली आहे. तर आता पटकन आम्ही तिकडे जातो रिक्षा पकडून. मंदिराच्या गेटने आत आलोय. आता आपण पुढे चाललंय दर्शनाला. आता मोबाईल वगैरे परत जमा करायचे तिथे. आतमध्ये काहीच बॅग मोबाईल काहीच अलाउड नाही आहे. दर्शन करून परत निघायचं. मंदिर आहे प्रॉपर. मग असे आतमध्ये जाऊन परत बाहेर आलो. आतमध्ये मंदिराचा थोडा बाहेरून परिसर वगैरे पाहिला. खूप मोठा परिसर आहे आतमध्ये, व्यवस्थित फिरण्यासारखी वगैरे आहे.
फक्त त्यावेळेस दर्शन बंद असल्यामुळे मला बाहेर यावं लागलं. तिकडनं जाऊ ना मेन गेटनी. बॅग इथे ठेवायचं ना आपल्याला. हा बट ते एंट्री तिकडनं करू ना, तिथं बाजूलाच तरी. गेट नंबर 1. आता आतमध्ये चाललोय, दर्शनानंतर भेटू परत. हा, आता जस्ट दर्शन करून बाहेर आलो. तो दर्शन खूप लवकर झालं आणि खूप छान झालं, खूप सुंदर झालं. अजिबात घाई गडबड नाही, धक्काबुक्की नाही, लाईन वगैरे काही नव्हती. सरळ आपण जसं आपण इस्कॉन टेम्पलमध्ये दर्शन घेतो त्याच प्रकारे समोर थांबायचं, ते पडदा ओपन करतात, आपण दर्शन घ्यायचं आणि खूप सुंदर दर्शन झालं. आज सोमवार असल्यामुळे जास्त गर्दी पण नव्हती आणि ओव्हरऑल मॅनेजमेंट खूप छान आहे. मंदिरचा परिसर खूप मोठा आहे आणि शांतता, स्वच्छता आणि खूप छान मॅनेजमेंट आहे. प्रसन्न वाटलं खूप जास्त. मंदिर खूप सुंदर आहे. आता इथून बाहेर पडतोय, इथून रिटर्न जायचं आहे वृंदावनला जाऊन मग तिथे पुढे जाऊन आपण पुढचे प्लॅन बघूया. वृंदावनमध्ये उतरून एक 10 मिनटं झाली. आता आम्ही चालत चाललोय केली कुंजला. आता 2 किलोमीटर बाकी आहे. मी रिक्षा शोधतोय. ॲक्च्युली रिक्षावाले 100 रुपये म्हणतात 2 किलोमीटरसाठी, एवढे देणं वरतीत नाही वाटतं आहे. तर बघू, अजून 1-2 ठिकाणी बार्गेन करू, नाही तर मग बाय वॉकच जावं लागेल. विचारू का? भैया केली कौन चलोगे? भैया भैया केली कौन चलोगे? कितना कितना? 2 लोग है. 100 रुपये. 100च म्हणे. ठीक आहे. हे 2 किलोमीटरला 100 कोण रुपये देतं तिकडं. आता रिक्षा कुठं शोधायची? केली कोण चलोगे? ओके. भाई रिक्षावाले पण वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये फिरतात. काल तर आम्ही येताना एकाला विचारलं, त्याच्या हातात बॅग बिग बघून 1 किलोमीटरचे डायरेक्ट 600 सांगून दिले. पॅडेलवाला रिक्षा. 1.8 किलोमीटर. आता ऑलरेडी मगाशी 3 होतं, आता 1.2 आलोय चालत चालत. आपल्याला परिक्रमाचा प्लॅन 1 दिवस डिले करावा लागेल, कारण आज खूप जास्त चाललोय आपण. उद्या थोडंफार कमीच्या वॉकिंगमध्ये जर चाललो ना, थोडा आराम भेटेल, मग आपण हे करू शकतो. आज लई जास्त चाललोय. बरसाना वगैरे बघू मग उद्या. बरसानाचा वगैरे करू उद्या प्लॅन. मग परिक्रमा आपल्याला 1 दिवस पुढे ढकलता येईल व्यवस्थित, म्हणजे पायानं आराम भेटेल. नाही कृष्ण को ये कुठला कुंज रे? हा. कितना? नाही 1.5 किलोमीटरचा बच्चा आहे भाई. 2 व्हीलर वाला पण 100 रुपये मागतोय. अरे इथं क्लासिफिकेशन काही आहे का नाही? ईव्ही रिक्षा पण 100 मागती, पॅडलवाली रिक्षा बी 100 मागती. आता बाईकवाला आला तो बी 100 मागतोय. अरे गाडीनुसार क्लासिफिकेशन द्या ना थोडंसं. म्हणजे कालपर्यंत आमचा एक्सपिरियन्स असा होता की पॅडलवाली सायकल थोडी कमी घेते नॉर्मल ईव्ही रिक्षापेक्षा. म्हणून मी पॅडलवाली शोधते. पॅडलवाली पण तेवढीच सांगते मगाचपासून. अरे काय चाललंय? इथं पण आहेत बघ पॅडलवाल्या. आता बघ, आता 1.5 किलोमीटरच आहे. आता मला 200 सांग तू डायरेक्ट. येतो असं.
प्रथमेश काय नाव होतं? केलीकुंज. हाँ केलीकुंज कितना? बताया तो तुमको 100 रुपया बताया, 80 दे देना। अबे अभी तो 1.5 बचा है, 3 किलोमीटर में भी 100 ही बोला था, अभी 1.5 बचा है तो भी 100 ही बोल रहे हो। 80 बोला है ना? 50 ले लो। नहीं, 50 का काम होता तो 50 यहाँ, कौन 60 रुपये में जा रहा है, उससे तो आगे जाना पड़ेगा। हाँ 100 नहीं 50। चल 80 बने। 50 बोल रहे हो ना, मैं 50 बरोबर आहे। भाई काहीच्या काय रेट सांगताय तिकडे? मजबुरी ओळखली की बरोबर ते खाली नाही घसरत, व्यवस्थित ताणून धरतात मग। तुम्ही नाही घेणार तर आम्ही चालत जाऊ, पण नाही देणार आम्ही 100 रुपये। गर्दी असेल ना तर येताना जाऊ ना, इकडे बाकी बिहारी मंदिर आहे, गर्दी खूप जास्त आहे। वन ऑफ द रील मध्ये फेमस झाल्यामुळे खूप जास्त गर्दी वाढली इकडे, आधी पण होती गर्दी पण एवढी नव्हती, आता रील मुळे खूप जास्त फेमस झाले, त्यामुळे बाकी मंदिरांपेक्षा खूप जास्त गर्दी इथे असते। केलीकुंज जाना है, कितना? 100 रुपये क्या दोगे आप? बताओ। जाऊ दे भाई, 100 म्हणल्यावर काय सांगू तुला, 50% डिस्काउंट मागू डायरेक्ट, आम्हाला मनाला पटलं पाहिजे डायरेक्ट 50% करायला। बाईकवाले तर नवीनच पाहिलं मी, कालपर्यंत तर बाईकवाले दिसले पण सकाळपर्यंत पण दिसले नव्हते, आता अचानकच बाईकवाले दिसायला लागले खूप सारे। 50 बस चल, झाला रेडी 50ला। मैं कुठं सरक, चला थोडा घासाघाशी करायची भाई, रेडी होऊन जातात। 1.5 किलोमीटरचा पॅच आहे, 100 रुपये वरतीच नाही आहे। केलीकुंजला आलोय आता जस्ट, इथे कुठे जायचं नेमकं एक्झॅक्ट मला पण नाही माहिती, शोधायचं आता। हा इकडे, हा बाबा उभे आहेत ना। हा लोक रस्त्याने उभे दिसताय ना। त्यांचे अनुयायी आहेत खूप सारे। केलीकुंजला येण्याचं सगळ्यात मेन कारण प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठीची प्रोसिजर जाणून घ्यायची होती। 2 ऑप्शन आहेत, एक सत्संग आणि एक वार्तालाप। महाराजांची सध्या तब्येत बिघडलेली असल्यामुळे, म्हणजे तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे ते परिक्रमा करत नाही आहेत, सध्या पदयात्रा करत नाही आहेत, तर सत्संग आणि वार्तालापसाठी पहाटे येऊन थांबावं लागेल टोकनसाठी, जे आम्ही उद्या ट्राय करणार आहे। जर टोकन मिळालं मग त्यांच्याशी वार्तालाप, म्हणजे आपले प्रश्न वगैरे त्यांना विचारण्याची संधी मिळू शकते, त्यासाठी आलो होतो, प्रोसिजर जाणून घेतली आहे। आता तोपर्यंत पुढे जाऊया। आता प्लॅन आहे इस्कॉन आणि प्रेम मंदिरचा, पण बघूया आता काय काय व्यवस्थित पूर्ण होतंय ते, लेट्स सी।
आता जेवण झालं, पोटभर जेवण केलं व्यवस्थित. 320 रुपयापर्यंत खर्च येतो. म्हणजे इथं ऑन अन ॲव्हरेज एक टाईमचा खर्च एका माणसासाठी 150 रुपयापर्यंत येतो. तर जेवण करून आता रूमवर चाललो आहे आणि आजचे सगळे प्लॅन इथं आम्ही थांबवतो आहे. जवळपास सगळे संपलेत प्लॅन. प्रेम मंदिरचा एक प्लॅन होता तो आम्ही पोस्टपोन केला आहे. तर थंडी वाढत चालली आहे भरपूर. आजचा दिवस हा इथे संपतोय. बाकीचे उद्याचे प्लॅन्स उद्याच्या दिवसात. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. उद्याच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून. राधे राधे.